भीमतडीच्या तट्टांना यमुनेचे पाणी पाजा, गरजा महाराष्ट्र माझा. रेवा वर्धा कृष्णा कोयना भद्रा गोदावरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. तर भीमतडीचे तट्ट म्हणजे काय तुम्हाला हे माहिती आहे का? महाराष्ट्रात एक स्पेशल घोड्याची प्रजाती निर्माण झाली नाही. योद्धा आणि घोडा दोघांचा एकमेकावर जीव आहे. एखादं युद्ध घोड्याशिवाय अपुरं आहे. मी अनेकांना असा प्रश्न विचारतो, हा संग्रहात घोडा त्यासाठी ठेवतो का भीमतडीचे तट्ट हे कुणीच सांगू शकत नाही. ते सांगण्यासाठी, इतिहास जिवंत करण्यासाठी. तर भीमतडीचे तट्ट म्हणजे भीमा नदीच्या काठावरती आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठ्यांनी निर्माण केलेली घोड्याची प्रजाती. भीमतडीचे तट्ट, त्याला डेक्कनी ब्रीड पण म्हणतात. तर ती घोड्याची जात महाराष्ट्रामध्ये विकसित झाली. तुर्कस्तान आणि अरबस्तानचं एकत्र नर माद्यानं त्याचं प्रजनन घडवून ही महाराष्ट्रामध्ये तयार झालेली उत्कृष्ट घोड्याची जात ही खायला कमी, पोटाला लहान होती, चपळ होती आणि दुसरी गोष्ट अशी सांगतात की मांसाळ होती. तर ह्या प्रजातीचा मराठ्याच्या सैनिकांनी खूप मोठा उपयोग केला. म्हणून ह्या घोड्याला डेक्कनी घोडा किंवा भीमतडीचे तट्टू म्हणतात. तर तो कवी काय म्हणतोय? भीमतडीच्या तट्टांना यमुनेचे पाणी पाजा, गरजा महाराष्ट्र माझा. म्हणजे हे मराठ्यांचं राज्य छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेलं राज्य कुठपर्यंत घेऊन जावा हा त्या कवीचा भावार्थ आहे. उत्तरेपर्यंत, दिल्लीपर्यंत हे राज्य वाढवा हा त्या कवीचा भावार्थ आहे. कारण स्वतःच्या राज्यामध्ये आपला घोडा पाणी पाजला पाहिजे, आपल्या हक्काचं राज्य असलं पाहिजे. म्हणून भीमतडीच्या तट्टांना यमुनेचे पाणी पाजा. हा इतिहास घोड्याचा आहे, हा पराक्रमाचा आहे. म्हणून हा घोडा आम्ही आपल्या संग्रहामध्ये नेहमी ठेवतो आणि येणाऱ्या तरुण पिढीला हे सांगण्याचं काम करतो की भीमतडीचे तट्ट म्हणजे हे कोणालाच माहित नाही. चूक त्यांची नाही, परंतु इतिहासाकडे झालेलं हे दुर्लक्ष आहे. आणि हा इतिहास जिवंत करणं हा एक आवडीचा भाग आहे. म्हणून ही मूर्ती आम्ही घोड्याचीच नेहमी ठेवतो, कारण हा दिसायला अतिशय छान उत्कृष्ट पद्धतीचा एक मूर्ती आहे. इतिहास सांगायला खूप सोपं जातं. खरंच तुमच्यामुळे मला पण आज समजलं हे आणि खूप छान माहिती दिली. अशीच प्रत्येकाची प्रतिक्रिया असते. आजपर्यंत आम्हाला माहित नव्हतं, आज हे समजलं. तर हे समजवण्याचं भाग्य आम्हाला लाभले, त्याबद्दल आम्ही सुद्धा आभार, माझ्या स्वतःला एक भाग्यवान समजतो. नमस्कार. जय शिवराय. जय शिवराय. तर ही भीमथडी घोड्याची प्रजाती ही पुनर्जीवित झाली पाहिजे. हा मराठ्यांचा दैदिप्यमान इतिहास अश्वाबरोबर पुन्हा आपल्याला बघायला मिळाला पाहिजे. ही घोड्याची जात पुनर्जीवित झाली पाहिजे. याच्यासाठी 2003 साली एक समिती गठीत करण्यात आली. अखिल भारतीय भीमथडी अश्व संघटना, त्याचे अध्यक्ष माननीय श्री रणजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ह्याचं काम सुरू आहे की ही घोड्याची प्रजाती पुन्हा पुनर्जीवित झाली पाहिजे. आपल्याला त्या नावानीची बघायला मिळाली पाहिजे. त्या समितीचं मुख्य उद्देश ते आहे की आपला हा मराठ्यांचा घोडदळ, मराठ्यांचा इतिहास त्या अश्वाशी जुळलेला आहे. म्हणून ती पुनर्जीवित होणं ते अतिशय छान काम सुरू आहे, ते करत आहेत.